राज्यभरात पावसाच्या माऱ्यामुळे 48 तासात 14 जणांचा बळी, तर पिंपरी चिंचवडमधल्या मोशीत इमारतीखाली काही जण अडकले. 7 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. लष्करासह बचाव दलाच्या पथकांची तडजोड. सलग 6 दिवसांच्या पावसामुळे पालघर जिल्ह्याचं कंबरडं मोडलं. वसई, विरार, नालासोपाऱ्याला पुराचा वेढा. 3 दिवसांपासून बत्ती गुल. सर्वसामान्यांचा जगण्याचा संघर्ष तीव्र. एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले असतील. मिसिंग लिंक दुर्घटनेनंतर विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचे विखारी बाण. महाराष्ट्राची बदनामी न करण्याचं आवाहन, तर तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, विरोधकांचं प्रत्युत्तर. डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणी मुजोर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर अटक. म्हात्रेची धिंड काढा. विरोधक आक्रमक, तर म्हात्रेनं माफी मागावी, स्थानिकांची मागणी. पुण्याच्या कामशेतमध्ये पोलिसच बनले कायद्याचे भक्षक. ड्रग्सचा बनाव रचत पर्यटकांकडून 5 लाख उकळण्याचा प्रयत्न. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मध्यस्थीनं 6 पोलिसांना बेड्या. अमेरिका आणि इराणमधली शस्त्रसंधी संपल्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले. मध्यपूर्वेतील तणावामुळे भारतीय शेअर बाजारातही भूकंप, तर तेलाच्या किमतीचाही पुन्हा भडका.